नमस्कार मित्रांनो. जेव्हा पण आपण कुठली कार घेतो आणि त्याचं आर-टी-ओ ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन होतं, आपल्या घरी आर-सी बुक पोस्टाने आपल्याला ते घरपोच मिळतं. पण जेव्हा किंवा ज्यावेळी आपल्याला आर-सी बुक मिळेल, त्यावेळी आपण आर-सी बुकमध्ये काही गोष्टी आपण तपासायच्या असतात. आर-सी बुकवरील रजिस्ट्रेशन नंबर, तसंच चेसिस नंबर आणि इंजिन नंबर, जो की आपल्याला डीलरचे जे इनव्हॉइस असते त्यावरील चेसिस नंबर, इंजिन नंबरशी तो मॅच व्हायला हवा. बऱ्याचदा एखादा अल्फाबेट किंवा न्यूमेरिकलमध्ये मिस्टेक होऊन चुकीचा नंबर प्रिंट होण्याची शक्यता असते. तसंच ओनर्स नेम हे स्पेलिंगचं करेक्ट प्रिंट व्हायला हवं. जर आपलं स्पेलिंग चुकीचं असेल तर ज्यावेळी आपण कार ट्रान्सफर करणार किंवा ट्रान्सफर ऑफ ओनरशिप आपण जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला अडचण येते. तसंच गाडीचे फ्युएल म्हणजे पेट्रोल की डिझेल की सी-एन-जी हे स्पष्टपणे आणि करेक्ट तिथं प्रिंट व्हायला हवं. तसंच आपला जो मोबाईल नंबर हा कारशी जो लिंक असतो तो कुठला नंबर आहे ते पण आपण चेक करायचं. जर याच्यामध्ये कुठलाही चुकीची गोष्ट आपल्याला आढळली तर लगेच आपण करेक्शन फॉर्म भरून आपल्या आर-टी-ओ ऑफिसमध्ये तो फॉर्म विथ ॲडिशनल प्रूफ, म्हणजे जर नाव चुकलं असेल तर आपलं नावाचं प्रूफ, तसंच चेसिस नंबर, इंजिन नंबर चुकलं असेल तर स्वतः कार ऑफिसला घेऊन डीलरचे इनव्हॉइस दाखवून आपण ते नंबर, तसंच चेसिस नंबर, इंजिन नंबर आपण ते करेक्ट करू शकता. असं केल्याने ज्यावेळी आपण कार ट्रान्सफर करणार किंवा कुठल्याही आर-टी-ओ ऑफिसमध्ये कार संबंधी आपण काही कामानिमित्त जाऊ तर आपल्याला होणारा त्रास वाचेल. थँक्यू.